सबका साथ सबका विकास या सूत्राप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची कामे करीत आहेत। त्यातूनच दलितांची परिपूर्ण विकास होत असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। महाड येथे चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा क्रांती दिन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते। जनहिताची कामे करणाऱ्या भाजपशिवाय पर्याय नसल्याचेही श्री आठवले यावेळी म्हणाले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाड येथील चौदार तळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राज्यमंत्री राजकुमार बडोले, आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केले। चौदार तळ्याचे सुशोभीकरणाचे काम सरकारने हाती घेतलंय। त्याचबरोबर महाडच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धाराचे कामही सुरू आहे। हा चौदार तळ्याचा जो इतिहास आहे, खरं अर्थानं जगातल्या मानवमुक्तीच्या लढ्यामधला अत्यंत महत्त्वाचा असा हा एक पान आहे आणि म्हणून याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आंबेडकरी जनताच नव्हे तर जगातल्या सर्व समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याच्यावर जे लोक विश्वास करतात, या सर्वांसाठी हा परमपूज्य बाबासाहेबांचा मानवमुक्तीच्या लढ्याचा इतिहास सर्वांना अविस्मरणीय राहावा, त्यासाठी या चौदार तळ्यांना एक चांगलं त्याचं रूप द्यावं असा सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमानं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं पण प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत। धन्यवाद। भारतीय रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अमित जाधव, राजाभाऊ सरोदे आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या कवितेच्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले। रिपब्लिकन पक्ष जो आहे, मला मंत्री बनण्याची संधी मिळाली म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बघा मंत्री झालेला आहे हा तुमचा पॅन्थर, आणि या पॅन्थरला म्हणजे बऱ्याच वर्षानंतर 67 वर्षानंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळाली, रिपब्लिकन पक्षाला मोका मिळाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याचा मी प्रयत्न करत आहे। नरेंद्र मोदी सुद्धा पुन्हा पुन्हा सांगतायत बंधू आणि भगिनींनो की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर आज चहा विकणारा नरेंद्र मोदी कधीच प्रधानमंत्री होऊ शकत नव्हता, हे स्वतः सांगतायत ते। आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सर्व बौद्ध बांधवांना चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या क्रांती लढ्याला 90 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 90 वर्षानंतर देखील आपण सारी मंडळी ज्या भक्तिभावानं या ठिकाणी उपस्थित राहतोय, हा भक्ती सागर या ठिकाणी लोटलेला आहे, तो बाबासाहेबांवरची आमची श्रद्धा आहे म्हणून हा भक्ती सागर या ठिकाणी लोटलेला आहे, तो बाबासाहेबांच्या विचाराचा जागर आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये आजही जागा आहे म्हणून। आणि त्यामुळे या महाडमध्ये लोटलेला हा जनसागर हा साक्ष देतोय की बाबासाहेबांच्या विचारावरती आमची असलेली ही श्रद्धा ही येणाऱ्या शतकानुशतके अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे।